ಜಿಲ್ಲಾ ಗುಲ್ಬರ್ಗ ಚಿತ್ತಾಪುರ ತಾಲೂಕು. ನಾವು ರೈತ ಮಹಿಳೆಯರು. ಯಾಕಂತ ಕೇಳ್ರಿ, ಇವತ್ತು ರೈತ ಸಂಘದಿಂದ ನಾವು ಬಂದಿದ್ದೆವು. ಯಾಕೆ ನಾವು ಶೇಂಗಾ ಬಿತ್ತೀವಿ, 7 ಗಂಟೆ ಕರೆಂಟ್ ಕೊಡ್ಲಾಕತ್ತಾರ. ಕರೆಂಟ್ ನಮ್ಗೆ ಸರಿ ಬೀಳೋದು. ಇವಾಗೇನೋ ರಾತ್ರಿ ಒಂದು ಟೈಮ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ರಾತ್ರಿ ಯಾರು ಹೋಗ್ತಾಯಿರ ಅವಂಗೆಲ್ಲ. ನಮ್ಗೆ 10 ಗಂಟೆ 12 ಗಂಟೆ ಕರೆಂಟ್ ಇದ್ರೆ ನಾವು ಬದುಕ್ಬೋದು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಸಾಯ್ಬೋದು. ಯಾಕಂತ ಕೇಳ್ರಿ, ಭಾಳ ತಿಪ್ಪಲಾದ್ರಿ ಕರೆಂಟಿಂದ. 5 ಕ್ವಿಂಟಲ್ ಹಾಕಿ 10 ಕ್ವಿಂಟಲ್ ಹಾಕಿ ಕಾಳು ಪರಿಸ್ಥಿತಿ. ನಾವು ಏನು ಗಂಭೀರ ಮಾಡ್ಬೇಕೀಗ? ಈಗ ನೋಡಿ 2-3 ಕಿರ್ಸಾಪ್ ತೊಗೊಂಡು ಬಂದೀವಿ. ಏನು ರೀ, ಸುಮ್ಮನೆ ಚಂದ ಪಟ್ಟಿ ಹಾಕೊಳಕ್ಕೆ ಬಂದೀವಿ. ನಾವು ಬರ್ಬೇಕಂದು ನಡ್ಕೊತ ಬರ್ಬೇಕಂತ ಮಾಡಿದೆವು. ಇದು ಸಮಸ್ಯೆ ನೋಡಿರಿ, ಕೈ ಮುದ್ದು ಹೇಳ್ತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕರೆಂಟ್ ನಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟರೆ ಬದುಕ್ತೀವಿ, ಇಲ್ಲ ಬದುಕಂಗಿಲ್ಲ. रैत कृषि कार्मिक संगठन से यहाँ पर गुलबर्गा जस्कॉम ऑफिस के सामने एक प्रोटेस्ट चल रहा है। ये प्रोटेस्ट इसलिए है कि ये चित्तापुर तालुक के जो नालवार बेल्ट का जो गांव है, लाडलापुर और रणगिरी, वो दोनों गांवों से किसान यहाँ पर आए हुए हैं। वो लोगों को जो करंट मिल रहा है, वहाँ पर सेंगा ऐसे जो फसल उग रहे हैं किसान लोग, उसको करंट का जो सप्लाई है काफ़ी नहीं हो रहा। इसलिए वो किसान डेली एवरी डे 12 घंटों का करंट का डिमांड रख के यहाँ पर प्रोटेस्ट कर रहे हैं। जो हम लोग यहाँ के जस्कॉम के एमडी को अपील कर रहे हैं कि 12 घंटों का जो करंट का सप्लाई है किसानों को देकर सपोर्ट करें। नहीं तो किसान अभी जो जानते हैं कोरोना या लॉकडाउन के बैकग्राउंड से किसान कितने सफ़र हुए हैं। इस बार जो ज़्यादा बारिश आने की वजह से भी किसान का सभी सफल ख़राब हुए हैं। जो किसान का बचना या मरना यही हालात हैं। जो इसके लिए मैं आरकेएस संगठन से माननीय एमडी साहब को अपील करता हूं कि 12 घंटों का जो करंट का जो किसानों का डिमांड है, वो डिमांड को एक्सेप्ट करके जो करंट सप्लाई करें।